लिहित होते। त्यांचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांनी अधिक माहिती दिली। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चंपानगरी या ठिकाणी एक याचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या हळदीच्या कार्यक्रमाच्या समोरच एक गार्डनमध्ये रोहित पारखे व इतर 7-8 जण आणि त्यांचा आपसात वाद चालू होता, भांडण सुरू होतं आणि हे भांडणासंदर्भामध्ये ते अविनाशचा आत्तेभाऊ लखन आदित्य गायकवाड आणि यांनी त्यांना जाऊन समजून सांगितलं, 9-9:30ची घटना आहे की बाबा या ठिकाणी आमचा आत्या बहिणीचं हळद आहे आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये विनाकारण व्यत्यय येतो, आपण यासमोर भांडण करू नको चांगला कार्यक्रम सुरू असताना, असं म्हणून त्यांनी त्यांना घालून लावलं आणि त्यानंतर पुन्हा एक 10:30 वाजता हे जे भांडण करणारे आहे ते असे पुन्हा गार्डनच्या गेटसमोर येऊन आणखी पुन्हा भांडणं करायला लागली। म्हणून हे गेले अविनाश वाघ, रोहित वाघ, रितेश पांडव व इतर ज्या कार्यक्रमा ठिकाणी आणि त्यांना येऊन एक तयारीनिशी मग ते त्या ठिकाणी कोयत्याने वार केला। या एकूण गुन्ह्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/19 कलम 302, 307, 149, 147, 148, 324, आरमॅक 425, 135 मुंबई पोलीस कायदा अशा प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एक बाळा केदार, ललित बागले, सागर गांगुडे, अमित वाघमारे, समाधान आवाड, विठ्ठल जाधव अशा प्रकारचे आरोपी ताब्यात घेतलेले आहे। गेल्या काही महिन्यांपासून नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।